महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील 14 गावं चंद्रपूरच्या जिवती तालुक्यामध्ये 14 गावांचा समावेश करण्यात आला। 14 गावातील नागरिकांना आता महसूल अभिलेख पुरावे देखील मिळणार आहेत। त्या गावातील जनतेचे अनेक वर्षापासून स्वप्न होतं की या सर्व गावामध्ये या गावातील जनतेचं महसूल रेकॉर्ड तयार व्हावं आणि त्यांना संविधानिक दर्जा मिळावा। या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुळे साहेबांनी सकारात्मक निर्णय घेऊन आता मात्र या गावांना महसूली दर्जा प्राप्त होणार आहे। त्या गावांचं सर्व रेकॉर्ड अद्ययावत होणार आहे आणि या निर्णयामुळे जिवती तालुक्यातील जनतेचं मात्र आता स्वप्न पूर्ण होणार आहे। आणि मुख्यमंत्री साहेब यांनी ही गावं 14 गावं महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील 14 गावं हे पूर्णपणे तेलंगणात राहतील आणि ही महाराष्ट्राचीच गावं आहेत असे आश्वासन दिले आणि तसे संबंधितांना निर्देश देऊन ही गावे महाराष्ट्रातच ठेवण्याचा आदेश दिला आणि 14 गावाचं सीमांकन होईल, इथल्या शेतकऱ्यांना 7/12 मिळेल असे सांगितलेले आहे। जिवती तालुक्यातील 14 गाव आहेत। परमडोली, मुकद्दमगुडा, कोठा, महाराजगुडा, अंतापूर, यसापूर, लेंडीगुडा, पडसगुडा, परमडोली, तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, पद्मावती, इंदिरानगर, भोला पठार या गावातील जनतेचे अनेक वर्षापासून स्वप्न होतं की या सर्व गावामध्ये या गावातील जनतेचं महसूली रेकॉर्ड तयार व्हावं आणि त्यांना संविधानिक दर्जा मिळावा। या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुळे साहेबांनी सकारात्मक निर्णय घेऊन आता मात्र या गावांना महसूली दर्जा प्राप्त होणार आहे। त्या गावांचं सर्व रेकॉर्ड अद्ययावत होणार आहे आणि या निर्णयामुळे जिवती तालुक्यातील जनतेचं मात्र आता स्वप्न पूर्ण होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।